नमस्कार. सतसाहेब. आपलं नाव? अण्णासाहेब दास वसंतराव शिंदे. आपण कुठून आलात? राडगाव तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? मेडिशन कंपनीमध्ये नोकरी करतो. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 7 मार्च 2020 संत रामपालजी महाराजांचा उपदेश घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होते? संत रामपालजी महाराजांचा उपदेश घेण्याअगोदर आम्ही लहानपणापासूनच भक्तिमार्गामध्ये आहे. तर हरिपाठाला जाणे, कीर्तनाला जाणे, ज्ञानेश्वरी पारायण, तसंच काकड आरती, तसंच एकादश, चतुर्थी अशी पारंपरिक भक्ती करीत होतो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित पारंपरिक भक्ती साधना आहे, जशी की देवी देवतांची पूजा करणे, व्रतवैकल्य करणे, या भक्तिविधी आपण करत होतात. तर संत रामपालजी महाराजांचा मार्ग आपल्याला कसा कळाला आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? सर, असं झालं की सर्वप्रथम माझ्या वडिलांना नामदीक्षा घेतली होती. ते खूप व्यसन करीत होते, व्यसन दारू पित होते, की नामदीक्षा घ्यायची म्हणे ती. तर मी म्हणलं, संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा तुम्हाला घ्यायची म्हणता, तर तुम्हाला सगळं नियम माहीत आहे का? ते म्हणे, हो, मला सर्व माहीत आहे. असं करीत असताना त्याने नामदीक्षा घेतली आणि त्याच्यानंतर ते आम्हाला सांगू लागले की आपण भक्ती साधना करतो, पण असे प्रकार करतो. संत रामपालजी महाराज आपल्या देवी देवतांचे आपल्याला मंत्र सांगतात, आपल्याला भक्ती साधना करते, शास्त्रानुसार सांगते. तरी आम्ही काही दुर्लक्ष करीत होतो. त्याच्यानंतर असं झालं सरजी की त्यानं आम्हाला ज्ञानगंगा पुस्तक दिलं वडिलांना. तर ज्ञानगंगा पुस्तक घरच्यांना वाचन केलं. ज्ञानगंगा पुस्तक घरच्यांना वाचन केलं. त्याच्यानंतर मग त्याने एक मेमरी कार्ड भरून आणलं होतं सत्संगचं. संत रामपालजी महाराजांचं सत्संगचं मेमरी कार्ड त्यानं भरून आणलं होतं. ते भरून आणल्यानंतर ते मला म्हणले की माझा मोबाईल छोटा आहे म्हणे, हे तुझ्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेव म्हणे, नंतर जर डिलीट झाला माझ्याकडून तर मला कामात येईन. तर ठीक आहे म्हणलं. मी माझ्या मोबाईलमध्ये संत रामपालजी महाराजाचं सत्संग सेव्ह करून ठेवला. त्याच्यानंतर सेव्ह केल्यानंतर मग 5-6 महिने मी काही सत्संग ऐकलेच नाही याच्यामध्ये काय आहे म्हणून. तर मग एक दिवस मला प्रेरणा झाली की आपण बघू म्हणलं, ऐकू म्हणलं, हे सत्संगमध्ये काय सांगितलं म्हणलं रामपालजी महाराज. तर मी सत्संग ऐकत चाललो आणि माझी नाईट असली ती मी सकाळी घरी आल्यानंतर सत्संग ऐकायला लागलो की 1 घंटा दररोज डेली सत्संग ऐकलो. सत्संग ऐकल्यानंतर मला टोटल सर गुरुजीचं ज्ञान कळलं. आणि ज्ञान कळल्यानंतर मी ठरलेलं का समजा आता आमचे घरचे बी म्हणले मला गुरु करायचा. लक्षात आल्यानंतर मला म्हणे मला नामदीक्षा घ्यायची. ठीक आहे म्हणलं, मग आपण काय करू म्हणलं, मग दोघं बी घेऊ म्हणलं नामदीक्षा. तर मग आमचं असं ठरलं की उद्या आपल्याला नामदीक्षा घ्यायची समजा. तर मी तरीही गुरुजीचा ज्ञानगंगा पुस्तकमध्ये फोटो आहे, ते फोटो उघडला आणि खुर्चीवर ठेवला आणि म्हणलो गुरुजींना दंडवत प्रणाम केला आणि म्हटलं मनामध्ये प्रार्थना केली. हे बघा समजा की आता संत रामपालजी महाराज सांगत आहे की भक्तिमार्गशास्त्रानुसार करायला पाहिजे, मग तुमचा मोक्ष प्राप्त होईल. तर मग मी असं मनामध्ये प्रार्थना केली गुरुजीला की गुरुजी आपण सांगत आहे की समजा हे भक्तिमार्ग सत्य आहे, मी लहानपणापासून भक्तिमार्गात आहे आणि मला भक्ती पाहिजे. मला जो मार्ग सत्यच आहे, जो मार्ग मला सत्यच आहे तो दाखवा. मी जी भक्ती साधना करतो आहे पहिली ही मोक्षदायक आहे का? त्याच्यानंतर तुम्ही जे सांगतात ते मोक्षदायक आहे का? मला यातून मार्ग काढा. असं म्हणून मी पुस्तक ठेवून दिलं. सकाळी उठल्यानंतर चहा पाणी झाल्यानंतर 9 वाजता मला कॉल आला जालन्याहून. तिथं संत रामपालजी महाराजाचा सत्संगचा कार्यक्रम होता. तर मला तिथून एक रामपालजी महाराज शिष्यांचा कॉल आला, म्हणे तुम्ही आज नामदीक्षा घ्यायला या म्हणे जालन्याला. असं म्हणल्यानंतर मला लगेच क्लिक झालं की आपण रात्री संत रामपालजी महाराजाला अरदास लावली होती की मला जो मार्ग आहे तो मला मार्ग दाखव. तर असं म्हणल्यानंतर म्हणलं ठीक आहे येतो म्हणलं. तर मी घरच्यांना म्हणलं की संत रामपालजी महाराज शिष्यांचा कॉल आला म्हणलं की आपल्याला नामदीक्षा घ्यायला या. मग आपल्याला गुरुजीने जे आपण अरदास लावली होती की जो मार्ग आपल्याला भक्तिशास्त्रानुसार आहे गुरुजीनं आपल्याला दया केली की आपल्याला दाखिलं संकेत केले की तुम्ही नामदीक्षा घ्या. तर असं म्हणल्यानंतर आमचं दोईचं एक विचार झाला आणि आम्ही मग मुलं लहान आले असताना एक 6 वर्षाचा एक 9 वर्षाची मुलगी, ते दोघंही शाळेमध्ये गेले होते. शाळेमध्ये गेले असताना मग आम्ही काय केलं की शाळेमध्ये जाऊन दोन्ही मुलांना घेऊन आलो आणि जालना इथे सत्संगमध्ये जाऊन तिथं संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली. सर, जसं तुम्ही सांगितलं की सर्वप्रथम आपले जे वडील आहेत त्यांनी संत रामपालजी महाराजांचा उपदेश घेतला होता आणि त्यांना
व्यसन जुडलेलं होतं दारू पिण्याचं आणि तुम्ही जसं सांगतायत की ती अतिशय अट्टल असे व्यसनी होते. तरीसुद्धा त्यांनी संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली आणि संत रामपालजी महाराजांची जेव्हा त्यांनी गुरुदीक्षा घेतली तर मला हे विचारायचं आहे की त्यांचं जी नशा होती, जी नशा करायचं जे व्यसन होतं त्यांचं दारू पिण्याचं, ते सुटलं का? आणि आजच्या कंडिशनला त्यांची परिस्थिती कशी आहे? हो सर. संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतल्यानंतर माझ्या वडिलांना त्यांचं व्यसन सुटलं. मी चकित झालो, की मला वडील म्हणायचे, की मला व्यसन सोडायचं. आता व्यसन सोडायचं म्हणल्यानंतर मी त्यांना लहानपणापासून गोळ्या औषध दिल्या होत्या. दारू सोडण्यासाठी खूप दवाखाने दाखिले होते. अक्षरशः माझ्या हातांना जेवणामध्ये गोळ्या दिल्या होत्या. पण त्यांचे जेवण समजा दारू प्यायल्यानंतर त्यांना उलट्या व्हायच्या, त्रास व्हायचं, हे मला देखवलं नाही. मग मी नंतर काहीच इलाज नाही केला. नंतर म्हणलं आता जे असं नशिबामध्ये ते होईल. त्याच्यानंतर मग त्यानं संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतल्यानंतर त्यांना मग त्याच दिवसापासून की कोणतेही व्यसन नाही केलं आणि बिड्या 2-2 कट्टे लागत होते, ते बी बंद झालं. त्याच्यानंतर ते पत्ते, मटण, व्यसनाचे खूप अधीन गेलेले होते, की ते आम्हाला खूप अनुभवलं आहे आम्ही. आणि ते अनुभवल्यानंतर आम्हाला असं वाटलं की संत रामपालजी महाराजांनी नामदीक्षा घेतल्यानंतर शक्य होऊ शकत नाही. पण ज्या टायमाला संत रामपालजी महाराजांनी नामदीक्षा घेतली त्यांना आणि त्याच दिवसापासून त्यांचं व्यसनमुक्त झालं. असं मला वाटलं की 2-3 दिवस होईन, 7 दिवस होईन. असं करता करता त्यांना 2-3 महिने झाले. मग मला खात्री पटली की संत रामपालजी महाराजांनी नामदीक्षा घेतल्यानंतर यांचं व्यसन सुटलं. त्याच्यानंतर त्यांची आर्थिक परिस्थिती खूप समजा खराब होती. मी इकडं नोकरीला असल्यामुळं बाहेर गावाला राहिला आहे. तर त्यांचं सगळं मला लक्ष द्यावं लागत होतं, की त्यांना पैसा पाणी सर्व मला द्यावं लागत होतं. असं असताना मग त्यांची नामदीक्षा घेतल्यानंतर त्यांना खूप लाभ झाले. ते व्यसनापासून दूर झाले आणि त्याच्यानंतर त्यांना सगळं काही सुखशांती प्राप्ती व्हायला लागली. आणि वडील मला सांगायचे, तू सत्संग ऐकते होय, तरीही काही नाही. आणि नंतर मनामध्ये अशी प्रेरणा झाली की आपण एवढी जॉब करतो आहे, एवढं पेमेंट येतं आपल्याला, आपल्या घरामध्ये दुखणं चालू आहे, तरी आपल्याला लाभ का होत नाही. तर मग वडिलांना मला सांगितलं की म्हणे तू संत रामपालजी महाराज सत्संग ऐक, बघ, मग निर्णय कर. तर मी सर्व ऐकल्यानंतर मला सर्व टोटल लक्षात आलं. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपल्या वडिलांना जे काही जुनं व्यसन होतं, जे काही सुटत नव्हतं, परंतु ते केवळ संत रामपालजी महाराजांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या गुरुमंत्र जो त्यांना दिला होता त्यातून त्यांचं व्यसन हे दूर झालेलं आहे. आणि आपली पण त्याच्यावर खात्री पटली म्हणून आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांच्या शरणात आला आहात. मला विचारायचं आहे की जेव्हापासून आपण स्वतः या सद्भक्तीत आलात त्यानंतर आपल्याला आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये काय काय बदल आढळले, त्याचप्रमाणे आपल्याला काय काय अनुभव किंवा लाभ प्राप्त झालेत? सर, संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतल्यानंतर पहिला लाभ तर हा झाला की मला गुरुजीनं जे ज्ञान दिलं आहे हे मोक्षमार्गच आहे, मला हे कळलं. हे सर्वात मोठा लाभ झाला. त्याच्यानंतर सर, माझ्या लहान्या भावाला ते मुंबईला राहतो सर, त्याला कोविडमध्ये कोरोना झाला होता. तर ॲडमिट झाला असताना त्याला 1-2 दिवस काहीही त्रास नव्हता, काहीही प्रॉब्लेम नव्हतं. आणि जसं 2-3 दिवस झाले तर त्याचं स्कोअर लगेच 4, 5, 6, 7, 8, 10, 16, 17पर्यंत गेला. तर एवढा गेला की ते अक्षरशः आम्ही त्याला फोनवर दररोज बोलत होतो, तो तेवढा नॉर्मल बोलत होता. पण नंतर असं झालं की ते सर फोनवर अजिबात बोलत नव्हता आणि काहीच नव्हता. तर फोनवर फोन बी घेत नव्हता. तर मग त्याच्या मिसेसचा फोन आला, म्हणे दादा ते काहीही फोनवर बोलत नाही, फोन बी घेत नाही म्हणे आणि काहीच नाही म्हणे. आता मला खूप काळजी वाटायला लागली. त्याच्यानंतर संत रामपालजी महाराजांना मी अरदास लावली, हे परमात्मा, आता मी तर नवीनच नामदीक्षा घेतलेलं आहे आणि जर नामदीक्षा घेतल्यानंतर जर काही प्रॉब्लेम झाला तर मला लोक नाव ठेवतील की म्हणतील की तुम्ही ह्या भक्तीत गेल्यानंतर तुम्हाला तर असं हानी झाली आणि तुम्ही ते सांगत होता लय लाभ प्राप्त होते, असं होते तसे होते. तर मी संत रामपालजी महाराजांना दंडवत प्रणाम करून अरदास लावली आणि जशी अरदास लावली त्याच्यानंतर एक अर्धा 1-पाऊण तासांना मला त्याच्या मिसेसचा परत फोन आला. म्हणे दादा, म्हणे आता त्यांची तब्येत बरी आहे म्हणे, त्याने खिचडी खाल्ली म्हणे आता आणि तब्येत थोडी बरी वाटायला लागली. तर असं म्हणत नाही तर मला सर काय सांगा, तर मला एवढा आनंद झाला की खूप परमात्मा आहे तर संत रामपालजी महाराज आहे, यांना मला दाखवून दिलं. आणि त्याच्यानंतर असं खूप लाभ झाले. त्याच्यानंतर दुसरा लाभ असा आहे की माझ्या मिसेसला एक समजा जिना चढल्यानंतर काही काम केल्यानंतर दम लागायचा, श्वास घ्यायला त्रास व्हायचा. मी असे दवाखाने लहान मोठे दवाखाने खूप दाखिले, मेडिसिन घेतले, पण काही फरक पडत नव्हता. त्याच्यानंतर मी संभाजीनगरला जाऊन मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखविलं. त्याच्यानंतर त्यांना एक्सरे काढा, ते सगळं चेकअप केलं आणि त्यांना सांगितलं म्हणे
की यांना आपल्याला कंपल्सरी गोळी चालू करावं लागेल म्हणे आणि पंप चालू करावं लागेल. असं म्हणत नाही तर मग मला पायाखाली जमीन सरकली. त्याच्यानंतर मी संत रामपालजी महाराजाला अरदास लावली. म्हणलं, हे परमात्मा, ह्या मार्गातून तुम्हीच वाचीशील. तर मग असं म्हणल्यानंतर संत रामपालजी महाराजाच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशीपासून कोणतीही गोळी नाही घेता, कोणतीही मेडिसिन नाही घेता, कोणताही त्रास नाही झाला आणि काहीच नाही. गोळी टोटल बंद झाली. त्याच्यानंतर माझे लहान मुलं आहे, त्यांना सतत दवाखान्यामध्ये नेणे. महिना 2 महिने झालं का दुखणं चालू असतं, ताप येणे, डोकं दुखणं. नामदीक्षा घ्यायच्या अगोदर हे दवाखाने चालूच होते आणि नामदीक्षा घेतल्यानंतर लगेच कोणतेही दुखणं नाही, पोराला नाही, घरामध्ये काही हानी नाही, कुठं काही नाही. सगळं सुखी सगळं प्राप्त होत गेलं आणि चांगलं झालं. सर जी त्याच्यानंतर असं झालं की मी एक दिवस माझी नाईट ड्युटी होती. नाईट ड्युटी असल्यानंतर मी गाडी बाहेर लावलेली असताना त्याच्यानंतर मी संध्याकाळी संध्या आरती अशी गुरुजीची लावलेली होती मोबाईलमध्ये आणि बाहेर आलो नंतर मला असं वाटलं, म्हणलं गाडी जर दुसऱ्या साईडला आहे तर आपण साईडला घेऊ म्हणलं, इकडे साईडला ठेवू म्हणलं, दुसरीकडे लावू म्हणलं. असं म्हणत नंतर गाडीला हात लावल्यानंतर त्याच्यामधून एक मोठा साप असं माझ्या समोर खाली उतरत चालला. तर मला गुरुजीच्या दयाने कोणतीही हानी नाही झाली आणि काही नाही. मला हे असं खूप लाभ झालेले. त्याच्यानंतर मी वरती जे घर बांधलं त्याला कोणतंही लोन नाही घेता आणि काही नाही करता ते मला वरचं एक रूम केली. त्याच्यानंतर गुरुजीच्या दयाने आमच्या शेजारीचे एक प्लॉट होता आणि माझ्या मनी नाही ध्यानी नाही आणि तिथं अगोदरच घेणारे खूप होते. खूप असल्यानंतर ते प्लॉट गेलेलाच अक्षरशः. आणि गेलेला असताना मी फक्त शेजारचा माझा मित्र म्हणला की आपला प्लॉट आता विक्रीला आहे, आपण त्यांना जाऊन बोलू. त्याच्यानंतर ते म्हणे नाही, प्लॉट गेलेले आहे म्हणले आणि तुम्हाला सांगा म्हणे नंतर. असं म्हणून आम्ही तिथून निघून आलो. पण त्याच्यानंतर ते सकाळी स्वतः होऊन आले आणि म्हणले, अण्णा भाऊ तुम्ही एक प्लॉट घ्या म्हणे आणि प्लॉट घ्या म्हणे. म्हणलं प्लॉट घ्या. तर म्हणलं ठीक आहे म्हणलं, घेतो म्हणलं. पण ते म्हणे मागचा कोण घेईन. म्हणलं मागचा बी घेतो म्हणलं, आम्ही दोघी घेतो म्हणलं. मित्रांना आम्ही दोघांना 2 प्लॉट घेतले. हे संत रामपालजी महाराजच्या दयाने, मनीने ध्यानीने असे ऑटोमॅटिक परमात्माच्या दयाने हे प्लॉट लाभ झाला. असे खूप लाभ झालेले आहे. सर, यापूर्वी आपण जसं सांगितलं की आपण पूर्वीपासूनच आध्यात्मिक मार्गात होतात, भक्ती मार्गात होतात आणि महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्ती साधना आहे, देवीदेवतांची पूजा करणे, त्याचप्रमाणे व्रतवैकल्य करणे आणि पाठांतर करणे, हरिपाठ करणे, या साधना आपण करत होतात. मला विचारायचं की ही जी आपण जी भक्ती साधना आज महाराष्ट्रामध्ये बरेचसे वारकरी संप्रदायाचे लोक करतात, बरेचसे साधक आज महाराष्ट्रामध्ये जी काही प्रचलित साधुसंतांची जी काही साधना आहे ती करतच आहेत. तर मला हे विचारायचं की ही साधना सोडून तुम्ही संत रामपालजी महाराजांच्या आज हरियाणास्थित बराडो आश्रमचे जे काही संत रामपालजी महाराज आहे त्यांच्याकडनं गुरुउपदेश घेतलेला आहे. तर ह्या 2 साधनेमध्ये आपल्याला काही असं वेगळं वाटतं का किंवा त्यांच्यामध्ये काही समानता आहे का? सर सांगायचं जर झालं तर मी पहिलं लहानपणापासून भक्तिमार्ग करत आहे. भक्तिमार्ग करीत असताना मी हरिपाठ वाचणे, हरिपाठाला जाणे, हरिपाठ म्हणणे, याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजा एक अभंग आहे, नामसन कीर्तन साधन पै सोपे आणि जलतील पापे जन्मांतरीचे. आता ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगत आहे की नामस्मरण करा, त्याने तुम्हाला साधन एकदम सोपं आहे. नामस्मरण कीर्तन साधन पै सोपे आणि जलतील पापे जन्मांतरीचे. म्हणजे तुम्ही नामस्मरणानं तुम्हाला जन्माचं पाप जळून जाईल, ते साधन करा. असं मला मनामध्ये वाटत असं. नामस्मरण कीर्तन साधन पै सोपे, जलतील पापे जन्मांतरीचे. आपण जलतील पापे जन्मांतर नामस्मरण कोणतं करायचं हे मनामध्ये प्रश्न होता. त्याच्यानंतर गीतेमध्ये सांगितलं की मी असे ज्ञानेश्वरी पारायण करीत असताना असं मला लहान असताना एक आठवलं की सहज की गीतेमध्ये सांगितलं 15 अध्यायातील 4थ्या श्लोकमध्ये, त्यानंतर त्या परमपद परमेश्वराला चांगल्या प्रकारे शोधा, तिथे गेले असता फिरून संसारात परत येत नाही आणि त्याआधी पुरुष नारायणाला मी शरण आहे. असं तुम्ही त्याचा निध्यास केलं पाहिजे. आता श्रीकृष्ण अर्जुनाला सांगू राहिले की एक असं ठिकाण आहे की तिथे गेल्यानंतर तुम्ही संसारात परत येत नाही, म्हणजे जन्ममरणाच्या फेरामध्ये येत नाही, त्या भगवंताला तुम्ही चांगल्या प्रकारे शोधा. असं मला लक्षात आलं आणि जे टायमाला संत रामपालजी महाराजाचं ज्ञान मला कळलं, त्या टायमाला मला लक्षात आलं की संत रामपालजी महाराज जे ज्ञान देऊ राहिले आपल्याला, हे आपल्याला मोक्षदायक मंत्र आपल्याला मार्ग सांगत आहे. पुन्हा गीतेमध्ये 18 अध्यायातील 62 सांगत आहे की त्या परमात्म्याला तू शरण जा, त्याच्या कृपेनं तुला परमगती आणि सनातन शाश्वत धाम प्राप्त होईल. म्हणजे त्या परमात्म्याला शरण जायचं सांगू राहिले. मग असं सांगत असताना मला एक बरेचसे गीतेमधले पॉईंट कळले की श्रीकृष्ण भगवंत आपल्याला सांगू राहिले की त्या भगवंताला तुम्ही शरण जा
आता नेमकी कोण्या भगवंताला शरण जायचं. त्याच्यानंतर गीतेमध्ये अध्याय नंबर 4 श्लोक नंबर 34 म्हटलं आहे की त्या तत्वदर्शी संतांकडे तू जा, त्यांना साष्टांग नमस्कार करा, त्यांची सेवा करा, महात्मे तुला त्या तत्त्वज्ञानाचा उपदेश करतील. मग मला असं सर्व लक्षात आलं की आपल्याला त्या संताकडे गेल्याशिवाय आपल्याला मोक्ष नाही. आणि ते ज्ञान तर आपल्याकडे संताकडे भेटन, पण ज्या टायमाला संत रामपालजी महाराज ज्ञान कळलं त्या टायमाला मला सर्व लक्षात आलं की संत रामपालजी महाराज जे ज्ञान देव राहिले आपले शास्त्रानुसार आपल्याला सांगत आहे आणि तेच तत्वदर्शी संत आहे. आणि हे जेव्हा मला कळलं तेव्हा मला लक्षात आलं की नाही, आपण संत रामपालजी महाराजाचं नामदीक्षा आपल्याला घ्यायला पाहिजे. सर, जसं तुम्ही सांगितलं की संत रामपालजी महाराजांच्या रूपात आपल्याला खऱ्या अर्थाने भक्ती मार्गाचा जो दाता आहे, जो तत्वदर्शी संत आहे हा प्राप्त झालेला आहे. आणि भक्ती कशी करायची, कोणाची करायची, हे सगळं ज्ञान आज संत रामपालजी महाराजांनी आपल्याला दिलेलं आहे. आणि आपण त्या मार्गावर आज आपलं पूर्ण जीवन व्यतीत करत आहात. आपलं पूर्ण परिवार संत रामपालजी महाराजांच्या अनुग्रहाखाली आलेले आहे. आणि मला हे विचारायचं आहे की हे सगळे लाभ आपल्याला संत रामपालजी महाराजांनी दिलेले आहे. तर जे काय आज तुमचे जे सहकारी आहेत, त्याचप्रमाणे तुमचे जे नातलग आहे, आप्तेष्ट आहे आणि जो भक्त समुदाय आज TV चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला बघत आहेत, या सर्वांना आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल? सर, मी संदेश तर देऊ शकत नाही. फक्त मी सर्वांना एक विनंती करतो की आपण सर्व शिकलेलं सवरलं आहे, आपण सर्व शिक्षित आहे. तर संत रामपालजी महाराज जे ज्ञान आपल्याला सांगत आहे की अनेक चॅनलवर संत रामपालजी महाराज सत्संग येत आहे, ते सत्संग तुम्ही स्वतः बघा, सगळं ग्रंथाशी मिलन करा. मग आपण विचार करा की आपण कोणती साधना करायला पाहिजे आपल्या, जे करून आपल्याला मोक्ष प्राप्ती होईल. तुम्ही या आणि लवकरात लवकर संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजून घ्या आणि जीवाचं कल्याण करा. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज आजच्या घडीला जे ज्ञान देत आहेत ते सर्व समाजासाठी श्रेष्ठ असं ज्ञान आहे, मोक्षाचा मार्ग आहे, आत्मकल्याणाचा मार्ग आहे, ज्यामुळे साधकाला सुख, शांती, समाधान सगळं मिळतं. त्याचप्रमाणे खऱ्या अर्थाने त्यांना मोक्ष प्राप्त होतो. तर ह्या तुमच्या भाष्यावर जर एखाद्या साधकाला विश्वास बसत असेल आणि त्यालासुद्धा परमेश्वर प्राप्ती करण्याची इच्छा असेल, त्यालासुद्धा जर दुःखातनं दूर व्हायचं असेल, तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? सर, अनेक TV चॅनलवर संत रामपालजी महाराजाचे सत्संग येत आहे. ते सत्संगमध्ये TV चॅनलवर एक पट्टी येत आहे. त्या पट्टीवर संत रामपालजी महाराजाचे जवळचे नामदान सेंटरचे फोन नंबर आहे. ते फोन नंबर घेऊन तुम्ही जवळचे नामदान सेंटरवर संपर्क साधून नामदीक्षा घेऊ शकता. सर, मला विचारायचं की ह्या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? सर, नामदीक्षा घेण्यासाठी तत्वदर्शी संत रामपालजी महाराज कोणतेही शुल्क घेत नाही. म्हणजे कोणते आपल्याला चार्ज लागत नाही. आपल्याला निःशुल्क म्हणजे मोफत दिली जाते. आणि त्याच्याबरोबर आपल्याला जे नामदीक्षा घेतल्यानंतर आपल्याला जे पूजा सामग्री आहे ते मोफत मिळते. धन्यवाद. सत साहेब. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.